मित्रांनो, आजचा ब्लॉग हा आपला लय भारी आणि लय भारी असणार आहे. कारण आजच्या दिवसात आपण नरसिंह जयंती निमित्त सगळं काही बघणार आहोत आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघून जा. आता कॉलेजला निघालोय आम्ही मस्त असं. त्यानंतर सर्वात अगोदर घरात तर आपल्या देवपूजा चालू आहे. घरात सुद्धा नरसिंह देवता आहे. एवढे मोठे देवघर आहे आपलं घर म्हणजे मस्त असं. त्यानंतर आपण कॉलेजच्या दिशेने चाललो आहोत आणि मस्त असं चंद्रभागेचा व्ह्यू दिसतोय. चंद्रभागेमध्ये फुलाचं काम चालू आहे. तुम्हाला माहिती असेल नसेल, नवीन फुल आता व्हायला लागलाय. कारण आपण जातोय हा जुना खूप जुना फुल आहे. आणि इकडे दिसतो जो रेल्वे फुल आपलं एकदम जुना इंग्रजांच्या काळातला. आणि आता पाणी सुद्धा मस्त असं आलेलं दिसतंय चंद्रभागेला थोडं. आपला मित्र प्रणवला वगैरे असे घेऊन मस्त असं हे जर शेतात असतो, मस्त घर आहे हायवे कडेला. ह्याला घेऊन आता निघालो कॉलेजला. काय मस्त असं कॉलेज सुटलंय. आमचा सूरज कसा हात करतोय. ही मित्र सगळे कसे चाललेत ती गती हो गर्दी गडबड, सगळे गडबड घरी जायचे. त्यानंतर आपण एका ग्रामीण भागात म्हणजे गावात आलतो. इथं करकम मध्ये म्हणजेच आपल्या पंढरपुरातलं पूर्वजांचं गाव आहे आपलं. चांडोले परिवारातील मुख्य दैवत म्हणजे नरसिंह. मग आपण आपलं ही जुनं घर आहे पूर्वजांचं. मग इथं आपण खेडेगावात पूर्वजांच्या जुन्या घरात असं मस्त असं मागच्या प्रांगणात असं मस्त असं नरसिंह देवताची मूर्ती देऊळ आहे. तर दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे आपण. नारळ वगैरे फोडलेला आहे. नंतर काय मग मस्त असं गावाचं इथं वेशेत बसून मस्त असा ज्यूस प्यायला लागलो आम्ही सगळे मित्र. त्यानंतर आपण संध्याकाळी आलो ते म्हणजे मल्लिकार्जुनाच्या मंदिरामध्ये. मग तुम्हाला तर माहिती आहे आज नरसिंह जयंती आहे, त्यानिमित्त मग आता इथलं तुम्हाला जुनं असणारं नरसिंहाचं मंदिर दाखवतो. अगोदर इथं आल्यानंतर गणपती बाप्पांचे दर्शन घ्या तुम्ही. गणपती बाप्पा मोरया. बरोबर भोलेनाथांना सुंदर अशी नरसिंहाच्या रूपातली आज चंदनोटी केलेली आपल्याला दिसते. आपल्या ब्लॉगची सुरुवात आपण गेल्या वर्षी इथूनच केली होती. एकंदरीत आपल्या ब्लॉगला जून महिन्यात वर्ष होणारच आहे. आता आपण नरसिंह जयंती निमित्त आता नरसोबाचे दर्शन घेऊया. म्हणूनच असं भोलेनाथांचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आतल्या साईडला पिंपळाच्या झाडाखाली अशी मस्त अशी नरसिंह लक्ष्मीची मूर्ती आहे. नरसोबाचं मंदिर आहे. फार जुना आणि प्राचीन आहे. पंढरपुरात अनेक अशी मंदिरं आहेत नरसोबाचे. आपण जेवढे काही शक्य ते त्या त्या ठिकाणी प्रसिद्ध ठिकाणी आपण जाणार आहोत. त्यानंतर आपण सायंकाळी अजून आलोय ते म्हणजे महेश महाराज कवटेकर यांच्या वाड्यामध्ये. संपूर्ण प्राचीन वाडा आहे. इथे सुद्धा जागृत देवस्थान नरसोबाचं आहे. माहिती विचारू महाराजांना आपण. आम्ही मूळचे गंगाखेडचे. जनाबाईंचं जन्मस्थान नांदेड जवळचं. ते गाव सोडून आम्हाला 1000 वर्ष होऊन गेले. 1000 वर्षापासून आम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आमच्या व्यापाराच्या निमित्ताने फिरत होतो. फिरत 700 ते 900 ते 1000 वर्षापूर्वी पुण्यात स्थायिक झालो. पुण्यामध्येही आमच्या वास्तूमध्ये नरसिंहाचं स्वयंभू देवस्थान होतं. आम्ही वास्तू घेतल्यानंतर त्याचं प्रकटीकरण झालं होतं. तसंच नंतर पंढरपूरची आमची त्या काळापासून महिन्याची वारी होती आणि माऊलींच्या समाधी काळापासून माऊलींच्या समाधीची आमची महिन्याची वारी होती. 400 ते 450 वर्षापूर्वी आमचे जे पूर्वज होते त्यांना असं वाटलं की आता पंढरपूरची वारी आपल्याला काही होत नाही वयाच्या मानाने थकल्यामुळे, तर आपण पंढरपुरातच वास्तव्याला राहिलं तर काय होईल. त्यांना आयुर्वेदाचं ज्ञान होतं. त्यामुळे ते, त्यांचा एक मुलगा आणि एक नातू असे 3 पिढ्या पंढरपुरामध्ये येऊन स्थायिक झाले. ज्या टायमाला ते महाद्वारात मंदिरापाशी दुकान आहे आमचं पुरातन, ते दुकान ज्यावेळेस आम्ही स्वीकारलं त्याच टायमाला तिथेही नरसिंहाचं प्रकटीकरण झालं. कालांतराने ठिकठिकाणी वास्तू घेऊन ह्या इथं वास्तू घेतली. त्यानंतर असंच काही कारणानिमित्त आमचं जे मूळ गाव आहे तिथं जे आमचं नरसिंहाचं देवस्थान आहे मूळचं 1000 वर्षाच्या परंपरेतलं, ते वास्तू आमची तिथल्या आमच्या भावकीला काही कारणानिमित्त दिली आमच्या पूर्वजांनी एका. मग त्यांना वास्तू दिल्यानंतर ते परत पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्यांना दृष्टांत दिला की तुमचा अधिकार नसताना तुम्ही मला दुसऱ्याच्या ताब्यात दिलं आहे, तर मी माझ्या वास्तूमध्ये आलो, मला बाहेर काढ. कारण जी वास्तू तिथं देणारे जे होते ते आमच्या चुलत घरातले माझे चुलत पंजोबा होते. कारण माझे पंजोबा, माझे आजोबा 6 महिन्याचे असताना वैकुंठवासी झाले होते. मोठे आजोबा 1.5 वर्षाचे होते, आजोबा 6 महिन्याचे होते, त्यांची बहीण 2.5 वर्षाची होती. त्या काळामध्ये कारभार बघायला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये
आमच्या माहितीप्रमाणे IQ 168 पेढ्या इराकपर्यंत होत्या. त्या सगळ्याचा कारभार बघायला म्हणून माझे चुलत 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 पंजोबा, ज्यांचं आमचं आजच्या काळाने 11 पिढ्याचं अंतर निघतं त्या घराचं, ते इथे येऊन राहिले. मग त्यांनी काही विचार केला नाही. ती वास्तू गंगाखेडची जी मूळची होती ती तिथल्या भावकीला देऊन टाकली. ते भावकीला देऊन टाकली की ते पंढरपूरला आल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांना दृष्टांत दिला की तुझा अधिकार नसताना मला तू लोकांच्या ताब्यात दिलंस, मी माझ्या जागेत आलो आहे, मला इथं बाहेर काढ. ह्या इथं एक कोनाडा आहे, त्या कोनाड्यापाशी घोडे बांधत होते. त्या घोड्याच्या टापाच्या खाली त्यांना दृष्टांत दिला की असे घोडे बांधलेत. घोड्यांनी तिथं थोडं उकरलेलं आहे आणि त्या उकरल्यानंतर त्या जागेवर त्यांनी सकाळी उजडलं की येऊन पाहिलं तर तिथं 13 तांदळे निघाले नरसिंहाचे. त्याच्यानंतर ते इथं स्थापन केले. इथं स्थापन केल्यानंतर आपोआप नंतर औदुंबराचं झाड, पिंपळाचं झाड, लिंबाचं झाड, वडाचं झाड असं आपोआप उत्पन्न झाले. त्याचबरोबर शेजारी एक वास्तू होती. त्या वास्तूमध्ये नवीन भिंत बांधल्यानंतर तिथं आम्ही जनावरं बांधत होतो. तिथं भिंतीत बैलांनी उकरलं. तिथं एक पुन्हा नरसिंहाचा तांदळा निघाला, तो इथं आणून ठेवला. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी पुन्हा एक अजून निघाला, तो इथं आणून ठेवला. पुन्हा 6 महिन्यांनी अजून एक निघाला. मग वडिलांनी ठरवलं की तो तिथेच राहू द्या, तो तिथंच ठेवला. आणि बाकीचे इथं 15 तांदळे आहेत. त्यात 2 स्वयंभू गणपती आहेत. एक वालुकामय गणपती आहे, एक गारगोटीचा गणपती आहे. लक्ष्मी तांदळे आहे. 100 वर्षापूर्वी प्रकटीकरण झालेलं आहे. एकंदरीत पंढरपूरात अशी जुने गल्ली बोळ भरपूरच आहेत. आपण व्हिडिओ तर भरपूर असे टाकणारच आहोत, पण आता आपण माहिती बघितलीच पौराणिक अशी कवठेकर मालकांच्या वाड्यामधली. आता अजून आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघता येतं बघू आपण. त्यानंतर आपण बरोबर आलो ते म्हणजे प्राचीन अशा जुन्या गल्लीत, म्हणजे कवठेकर गल्लीमध्येच तिथंच. मग इथं सुद्धा जुनं असणारं झाडाखाली असं मस्त असं नरसिंह देवतेचं मंदिर आहे. छोटे मित्र कसे आहेत आपले भक्तगण, सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. पंढरपुरात सण सूद उत्सव आनंद सगळेच असतात. त्यानंतर आलो आपण पंढरपूरच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे जिजामाता उद्यान. हे आता नवीनच रूप झालेलं आहे. आपण परत न बागेचा संपूर्ण व्हिडिओ बघूच. त्याचबरोबर इथं प्राचीन आणि जुनं भरपूर दिवसापासून असणारं नरसिंह देवतेचं मंदिर. काका सुद्धा आहेत आपल्या सोबत. छान असं सुंदर असं सजवलेलं दिसतंय. नरसिंह देवताचं दर्शन तुम्ही सुद्धा घ्या. बरोबर मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे गोपाळकृष्ण मंदिराजवळ चौफाळ्याच्या इथे सुद्धा नरसोबा देवताचं मंदिर आहे. अनेक ठिकाणी पंढरपुरात भिंतींमध्ये कोनाडींमध्ये अनेक छोटे छोटे मंदिरं भरपूर आहेत नरसिंहाचे. जेवढे शक्य तेवढे आपण आजच्या ब्लॉग मध्ये घेत आहोत. त्यानंतर काय मग विठ्ठल मंदिरापाशी इथं पणे प्यायला गर्दी झाली आणि विशाल आपला डायरेक्ट बाटलीनं पणे प्यायला. लाज पण वाटत ह्याला. बघा कसा आहे, हो का दिसायला केवढा दिसतो, बाटलीनं पाणी, हो बाटलीनं पणे पितो. येऊ आहा पंढरपूर वाले म्हणतात. आम्ही कसा हसतोय बघ घड्याला लपून. आहा. नंतर इथं पश्चिम द्वारला सुद्धा देवळीत कोणाडे तुम्हाला म्हणल्याप्रमाणे इथं सुद्धा नरसिंह देवचं दर्शन घेतलं आपण. पण वाटप प्रसाद चालू आहे. कसेत मित्र मंडळी, कसा हसतोय हो. पण केवढा आहे, 2-2 3-3 टिपाट भरून. कशी गर्दी, गर्दी संपली. आया जय श्रीराम, जय श्रीराम, जय नरसिंह. वास का नंतर संध्याकाळी मग दत्त महाराजांचं नित्य गुरुवार असल्यामुळे दर्शन घेण्यासाठी आपण मंदिरामध्ये आलो होतो. परंपरेनुसार मस्त असं देवडीकरांच्या वाड्यामध्ये आपण. त्यानंतर आपण आलोय देवडीकर गुरुजींच्या वाड्यामध्ये, म्हणजे महाराजांच्या घरी. मस्त अशी बैठक व्यवस्था, पण डाळ आपण प्रसाद खात आहोत. नंतर मग काय, ह्या भैया आहेत त्यांनी चंदन लावायची सेवा घेतली. आल्या आल्या बरोबर सगळ्यांना चंदन मस्त असं लावतात. मग सगळा आपला ह्यांचा कार्यक्रम आजचा झालेला आहे नरसिंह जयंतीचा. आपण पण वगैरे पिलेलंच आहे. मित्रांनो आजचा ब्लॉग तर मस्तच झाला. त्यानंतर रात्री विठ्ठल रुक्मिणी माते दर्शन तर घेतलं. हे आपले मित्र मंडळी आहेत, ही रोज दर्शनाला येतात काकू, त्यांना सुद्धा ब्लॉग मध्ये घेतलंय. बघा ही आपले मित्र अजून येऊ. मग काय आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट लाईक करा. आज लई ठिकाणी फिरलोय आपण. ब्लॉग कसा सोडत नाही, सोडणार की.
मित्रांनो शेवटी घरी जाऊ म्हणलं रात्री, तरी सुद्धा रात्री जागर दिसला म्हणजे नरसिंह जयंती आज शेवट, आज लय झालं मस्त असं. इथं मग भजन वगैरे चालू आहे मस्त, थोडंफार शूट घेतो ब्लॉग आता संपवतो. एक तारी भजन मस्त असं चालू आहे. कसं आहे एक तारी भजन.